ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, मागील भागामध्ये आपण अधिक मासामधले कुठले व्रत करावे, कुठल्या दिवशी कुठले दान करावे, त्याचप्रमाणे अधिक मासाचे उद्यापन कसे करावे हे देखील बघितले. आजच्या भागामध्ये आपण अधिक मासातील काही नियम आहे त्या नियमांची माहिती करून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. महिनाभर व्रत केल्याने त्याचे उत्तम फळ मिळते हे आपल्याला माहीत झालेच, परंतु ज्यांना हे शक्य नसेल त्यांनी मात्र काय करावे, तर अधिक मासात ठराविक दिवशी मी हेही कार्य करेल असा, किंवा या दिवशी किंवा 3 दिवसाचे मी स्नान करेल, 4 दिवसाचे मी उपवास करेल, या दिवशी मी अशी पूजा करेल असा संकल्प करावा आणि त्यानुसार काय काय करता येतं ते एक एक करावे. रोज अभंग स्नान करणे, रोज एक वस्तू दान करणे, रोज हरिनामाचा ठराविक संकेत जप करणे, रोज पितरांना तर्पण करणे किंवा सूर्याला सकाळी जल अर्पण करणे, एखाद्या ग्रंथाची भाग वाचणे किंवा वाचकांकडून तो वाचून घेणे, तसेच ऐकणे, तेलकट पदार्थ वर्ज करणे, त्याचप्रमाणे पत्रावळीवर जेवणे, धातूचे ताट न घेणे, केळीच्या पानावर जेवणे, एकदाच जेवणे किंवा दिवसा उपवासाचे पदार्थ खाणे, रात्रीच्या पहिल्या प्रवाहात जेवणे, नखे केस न काढणे, रोज देवापुढे अखंड तेलाचा किंवा तुपाचा दिवा तेवत ठेवणे, योग्य व्यक्तीला निरंजन किंवा समयी एखाद्या दिवशी सन्मानपूर्वक दान देणे, आवळ्याच्या वृक्षाखाली स्नान करणे, नदीवर स्नान करणे, फळे त्या महिनाभरात न खाणे, मीठ वर्ज्य करणे, तीळ विडा दान, एखादा पदार्थ दान देणे, सुवर्ण दान देणे, चांदीचे भांडे दान देणे, सौभाग्य दान देणे किंवा भगवत गीतेचा एखादा ग्रंथ दान देणे, उपवासाचेच पदार्थ खाणे, न मागता जर कोणी दिले तर तेवढेच घेणे आणि तेवढेच खाणे, एकांतर उपवास करणे, त्यानंतर मौन पाळणे, रोज तुळशी पूजन करणे, शालिग्राम पूजा करणे, रोज श्रीकृष्ण मंदिरात जाणे, श्रीकृष्ण नामजप करणे, यापैकी एखादा नियम तुम्ही न चुकता करावा आणि त्याचा संकल्प मात्र न चुकता करावा. कोणत्याही प्रकारचा मांसाहार वर्ज्य करावा, तो मांसाहार घेऊ नये. त्याचप्रमाणे ब्रह्मचार्याचं पालन करावे. सत्य भाषण, शल्यदृष्ट, भावदृष्ट, क्रियादृष्ट, शब्ददृष्ट, दृष्टीदृष्ट, करपलेले, दोनदा शिजवलेले, अतिउग्र, शिळे, आंबलेले, दुष्ट स्पर्श झालेले असे अन्न मात्र खाऊ नये. ज्या अन्नाला कावळा, कुत्रा, दारुडा किंवा एखादा घाणेरडा मनुष्य, पशु यांनी स्पर्श केलेले असेल किंवा पाहिलेले असेल असे अन्न अधिक मासात खाऊ नये. ज्या ज्या पदार्थांना वर्ज्य करण्याचा नियम आपण अधिक मासात केला तो पदार्थ या महिन्याच्या शेवटी ब्राह्मणास सन्मानपूर्वक दान द्यावा. त्या नियमाची सांगता होते. ब्राह्मणाला जेवायला घालावे, अन्नदान करावे, सुवर्णदान करावे, फळत्यागी व्यक्तीने जे फळ वर्ज्य केले होते त्याच्या 30 संख्येचे शेवटी दान करावे. दूध दही दान करावे, तेल वर्ज्य केले असेल तर तूप दान करावे, तूप वर्ज्य केले असेल तर दूध दान करावे. धान्याचा नियम केला असेल तर गहू, साळी किंवा तांदूळ दान करावे. भूमिशयन करणाऱ्याने चादरीसह गादी दान करावी. पत्रवाळीवर जेवणाचा नियम असेल तर ब्राह्मणाला जेवण दान द्यावे, त्यात तूप साखर ही अवश्य असावी. मौन भोजन करणाराने तीळ, सोने व घंटा दान करून ब्राह्मणास जेवण द्यावे व आपल्या व्रताची सांगता करावी. नख व केस न काढण्याचे ज्यांचे व्रत असेल त्यांनी आरसा हा दान द्यावा. चपला न वापरणाराने
पातदानाचे दान करावे. मीठ वर्ज्य केले असेल तर चांगल्या फळांचे रस द्यावे. दीप अर्पण करणाऱ्याने पात्र किंवा दिवा ब्राह्मणास दान करावा. ताम्रपत्रात दिवा ठेवावा. त्यात सोन्याची तार वात म्हणून घालावी. तो वात किंवा दिवा दान करावा. एकांतर उपवास करणाऱ्याने सुवर्ण यासह 8 कुंभ अर्पण करावे. हे कुंभ मात्र मातीचे अथवा चांगल्या धातूचे किंवा सोन्याचे असावे, तांब्याचे असावे. ज्यांना सांगता करणे शक्य नसेल त्यांनी एका ब्राह्मणास जीव घालावे व नियमांची सांगता करावी. ज्यांना ब्राह्मणास जीव घालणे देखील शक्य नसेल त्यांनी ब्राह्मणाला शिधा द्यावा आणि त्याला दक्षिणा द्यावी. आपल्या इच्छेनुसार त्याला दक्षिणा देऊन अधिक मासाचे व्रत हे पूर्ण करावे. अधिक मासाचे व्रत करणारा हा महापुण्य होऊन गोलोकात निवास करत असतो. या महिन्यात लवकर उठून थंड पाण्याने स्नान करावे. अंगाला सुगंधी उटी लावावी. नदीवर अथवा तीर्थाच्या ठिकाणी स्नानादी धार्मिक कृत्य करावी. मळ निर्मळ ठेवावे. या महिन्यात सर्वात जास्त स्नानाचे महत्त्व हे आवळाच्या झाडाखालील स्नानाला आहे. स्नानानंतर एक मंत्र म्हणायचा असतो, तो म्हणजे गोवर्धनारं वंदे गोपलम गोपरूपिणं गोकुलतस्व मिशाणं गोविंद गोपिका प्रियं भक्ती भरवती गोविंदे पुत्रपौत्र विवर्धनी अकीर्ती यशमानवती सतकीर्ती वर्धते चिरणं असा मंत्र म्हणून स्नान करायचे असते किंवा स्नानानंतर हा मंत्र म्हणायचा असतो. मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.